सर्व पत्रकार बंधूंचे तसेच इलेक्ट्रॉनिक्स मीडिया जे खूप काही महाराष्ट्रभर जे आजतागायत प्रकरण चालू आहे तुळजापूर शहराचं, तुम्हाला सर्वांना ज्ञात आहे असं मला वाटतंय। आणि आम्ही जे आज तुमच्या पुढे सर्वजण आलेलो आहेत, याच्या अगोदर पण रोज यायला लागले तुळजापूरचे नेतेगण, पुजारी मंडळ बांधव, की ज्यांना त्यांना असं वाटायला की आई भवानीची काळजी फक्त त्यांनाच आहे, आई तुळजाभवानीची काळजी फक्त त्यांनाच आहे। इतर पुजाऱ्यांना, इतर पुढाऱ्यांना, इतर पत्रकारांना, एक महाभाग पत्रकार पण आहे त्याला तर खूप काळजी आहे असं मला वाटतंय। त्याच्यामुळे एवढं आम्ही पण शाळेत असताना निबंध लिहित होतो। निबंध आम्हाला असायचा 15 मार्काला निबंध, मराठीत पहिलाच प्रश्न 8वी 9वी 10वी तेच, याच्यावरती निबंध, विज्ञान शाप की वरदान। तसा तो पत्रकार एक आहे ना, तो एकच वाक्य लिहितोय, टायटल बदल ते पॅराग्राफ 14 फेब्रुवारी पासून चालू आहे। पत्रकार बंधूंनो, मला विनंती आहे काय, आपण वास्तवावरती बोलायचं आहे, आज सत्यावरती बोलायचंय, असत्यावरती काय नाही बोलायचं। वास्तव घ्या, सत्य घ्या माझ्याकडून ज्ञात करून, आणि अभ्यास कुणाला किती आहे याचं पण ज्ञात आणि अवलोकन तुम्ही लोकांनी करायचं। मगच इलेक्ट्रॉनिक मीडियाला आणि पत्रकार महोदयांना माझी विनंती आहे की खरं आहे तेच द्यायचं आजपासून। कारण बाळकृष्ण साहेबांनी तुम्हाला ते शिकवलंय, माहित आहे सगळ्यांना। आत्ताच झाले, मागच्या 4 महिन्यापूर्वी जयंती त्यांची, ठीक आहे। असो, 14 फेब्रुवारीला तामवाडी येथे एका इंडिगो गाडीमध्ये टोल नाक्याच्या पुढे कोणीतरी काहीतरी माहिती दिली। मग माहिती देणारा कोण असतो? एकतर पोलिसांचा खबरे असतो, बरोबर आहे का साहेब? नाहीतर एकतर ज्याला समाजाबद्दल काहीतरी असतं, म्हणून तो माहिती दिले ना, असं मला माहित नाही ते ड्रग्ज आहे का, एमडी आहे का, हिरोईन आहे का, कोकेन आहे, पांढरा आहे का काळा आहे, कोणी आम्ही बघितलेलं अजून तर नाही। आमच्याही लोकांनी तुम्ही बघितलंय का? नाही। मग असं त्या खबऱ्याच्या किंवा त्या कोणी जो समाज हितचिंतक आहे त्याच्या सांगण्यावरून पहिली दुसरी फेल गेली म्हणून तिसरी सापडली आणि गावात गावगाव वाटला। सकाळी नाही, संध्याकाळी नाही, दुपारी नाही, दुसऱ्या दिवशी म्हणजे 15 फेब्रुवारीला। क्लिअर करून घ्या, माझ्याकडनं पण चुकू शकतो, कारण मी काय लोकांसारखं वाचून लिहून पाठांतर करून येत नाही। 15 फेब्रुवारी FIR फाडला गेला की असं ड्रग्ज प्रकरणात 3 व्यक्ती गुंडाळलेले आहेत। आरगडे म्हणून एक व्यक्ती आहे, दळवे म्हणून आहे, आणि वॉट एव्हर एक ठाकूर का काय आहे नळदुर्गचा। हा, तर की तिथून राजकारण कसं बघा, तुळजापूरचं गेल्या इलेक्शन वरती कसं आलं आणि इलेक्शन वरती ड्रग्ज वरती कसं आलं, तिथून 4-8 दिवस कोण कोणाला काय माहित नव्हतं, तपास व्यवस्थित चालू होता। NDPS ला पोलिसांनी हे केलं किंवा अशा आम्हाला पुढ्या सापडल्यात, त्याची व्हॅल्युएशन किती करू, कुणाला काय कळेना, त्या पुड्यांचं 39 पुड्याचं व्हॅल्युएशन सुद्धा करायचं करायला, की पुडी किती ग्रामच्या ही सुद्धा कुणाला माहित नव्हतं। पण तसंच तरी त्या अटकायची प्रोसेस केली, जिथं न्यायचं होतं। आता बघा किती हास्यास्पद आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या देशात डेमोक्रेसीमध्ये, लोकस्वातंत्र्यामध्ये किती हास्यास्पद आहे की कुठलाही कुठेही कुणाच्याही एरियात गुन्हा कुठलाही घडलेला असेल तो पहिल्या हजारी कोर्टामध्ये, म्हणजे टाउन प्लेन रेव्हेन्यू कोर्ट ज्याला म्हणतो आपण, तिथे हजर केलं जातं। तर तिथं न नेता डायरेक्ट सेशन कोर्टामध्ये का नेलं, हा माझा पहिला सवाल आहे। सेशन कोर्टामध्ये आरोपींना ड्रग्ज बाळगलं किंवा ड्रग्ज तुम्ही बाळगलं, ते कमर्शियल होतं का, नॉन कमर्शियल होतं का, याची शहानिशा न करताना तिथे केलं, त्यांना तिथे 14 दिवसाची पोलीस कोठडी मिळाली, संपला विषय इथला। पाठ संपला, त्यांची चौकशी चालू झाली, न्यायालयाने त्यांच्या CDR मागवला, कुठून काय आलं, मग तर पुढचं तुम्हाला न्यायच आहे। आमच्या तुळजापुरात बोबाटा उडला चांडाळ चौकशींचा, जे कधीच विजेते नाही सारखंच पराभव होते, कधीच विजेता नाही सारखंच पराभव आहेत। अशा लोकांना विगलच
लगे ह्याच्या माग हा आहे, ह्याच्या माग हा आका आहे, याच्या माग तो आका आहे. अरे आका म्हणजे काय? आका, जिना, जल्लाद. आकाचा अर्थ माहित आहे का त्यांना? तो विचारा, आका म्हणजे कोण असतो, जिन म्हणजे कोण असतो. म्हणजे एखाद्याच्या तिकडे ते प्रकरण आहे बीडकडे आहे, त्या आकाला पकडा, आकाला मुंडे साहेबांना पकडा, त्यांना हे टाका, ते आका. म्हणजे लोकांचं ज्ञान घ्यायचं आणि तुमच्या पुढे बघायचं म्हणजे आका. हे ध्यानात राहू द्या. मग तो विषय झाला की आमच्या गावातले माननीय जिल्हाध्यक्ष काँग्रेसचे तरुण तडफदार धीरज भैया पाटील, त्यांचे सहमित्र सारखे पराभूत अमोल भैया कुतवळ, एकदाही विजेते नाहीत. नंतर जो स्वतःला खूप इतिहासकार समजतात असे नागनाथराव भांजी, आणि ज्यांनी घराघरात संस्काराचा धडा दिला असे शांभू पवार. घराघरात, लक्षात घ्या, संस्कार काय, घरादारावर संस्कार केले त्यांनी. वा, व्हेरी गुड. ते लोक एकत्र आले आणि त्यांनी म्हणले वा वा वा, इथं राणा दादाला अडकवलं. राणा दादा काय, पिटू गंगणे काय, ह्याच्या मागे षडयंत्र काय, हे हुडकुड काढा, सीडीआर तपासा. अरे पोलिसांचं काम पोलीस करत आहेत ना. न्यायाधीशानं सांगितलंय ना, यांचे सीडीआर तपासा, हे कुठून ड्रग्ज आणलं, कशासाठी आणलं, कोण घेत होतो, कोण व्यसनाधीन होतो, कोण सेवन करत होतं. आज मित्रांनो, पत्रकार महोदय, मी तुम्हाला सांगू इच्छितो, नियमाप्रमाणे मी प्रूव्ह करून दाखवतो. मी इथला एकही शब्द खोटा बोलणार नाही. ज्याला कुणाला वाटेल, पत्रकार बांधवांना विनंती आहे की त्यांनी मला हे संपलं सगळं की विचारा, मी त्याला प्रूफ नाही आहे, नंतर स्पष्टीकरण देईल. मग या लोकांनी उठाव केला, त्यानंतर आमच्या पुजारी मंडळाने केला. असो, चांगला आहे, वाईट काय नाही. वाईट प्रवृत्तीला मुळापासून आपल्याला संपवायचंय. मग तो ड्रग्ज असेल, दारू असेल, गांजा असेल किंवा वेश्या व्यवसाय असेल, बरोबर आहे. ड्रग हेच वाईट नाही, दारू पण वाईट आहे का नाही? आहे. सगळ्याचे उद्ध्वस्त करते कुटुंब. गांजा उद्ध्वस्त करतो का नाही? गांजाही उद्ध्वस्त करतो. बाकीचे अन्य अंमली पदार्थ सुद्धा आहे, त्यात अफीम आलं, सर्व आलं. सर्वांसहित आपल्याला संपवायचं आहे आम्हाला सगळ्यांना. आम्ही जिम्मेदारीच घेतली ना. 2020 पर्यंत, गेल्या 19 वर्षापर्यंत एमडी हा नाव आम्हाला प्रकार माहित नव्हता कुणाला. पण मी आज सत्य सांगायला आलो तुम्हाला. ऐका, लक्षात घ्या. गेल्या डिसेंबरला राणादादाच्या त्यावेळेस ते आमदारच होते, माझ्याकडे इलेक्शन लागणार होतं, आणि माझा भाऊ 2000 पासून, जे 2006 पासून ही आमची टीम आहे. पहिले आम्ही राष्ट्रवादीत होतो, आज भारतीय जनता पार्टीमध्ये सर्वजण एका दिलाने काम करतात. आणि न कळत बघा कसं असते, शून्यातून जग निर्माण केलेल्या राजावर सुद्धा शिंतडे उडतात. तसं त्यांच्याकडूनही झालं न कळत चुकीनं. किंवा ते मुंबई पुणे सारखं मित्र परिवारात फिरत असताना न कळत त्यांना ड्रग्जचं व्यसन लागलं. मी सरेंडर करतो इथं, मी खोटं बोलत नाही. न कळत त्यांना व्यसन लागलं. न कळत लागल्यानंतर आम्हाला वाटलं असं असं झालंय. क्विकली आम्ही दादांकडे गेलो, दादा असं असं आहे. दादा मला प्रथमतः तुम्ही अनुपम शहाकडे जावा, प्राथमिक उपचार घ्या, खरं आहे खोटा काय नसतं, आता आलं लगेच संपून जाईल. आम्ही सोलापूरला लागलीच गेलो. अनुपम शहानं 8 दिवसाचा आम्हाला कोर्स दिला. त्यातूनही त्यांना चक्कर थरथरणे येणं कमी झालं नाही म्हणून आम्ही तेरणाला गेलो. दादांनी तेरणाला पाठवलं, पूर्ण बॉडी चेकअप केलं, आणि तेथील तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितलं की ह्यांना व्यसनमुक्ती केंद्रात जे ड्रग्स ऍडिक्शन असतील, जे दारू पिण्याने ऍडिक्शन असतील, जे गांजाने ऍडिक्शन असतील, म्हणजे व्हॉटेवर सगळे आले. त्यात एकही नाही, फक्त एमडी नाही आलं. की बडोदा किंवा पुण्याला 2 सेंटर चांगले, तिथं तुम्ही घेऊन जावा पिटूबाईंना. आणि वय वर्ष 43-44चा माणूस, धडधाकट माणूस, असा कसा व्हायला लागला, चक्कर यायला लागली, झोप न येणे. आम्हाला तो प्रकार वाटला, पण खराय खोटं करण्यासाठी आम्ही पुण्याला गेलो, पण पुण्याला ते आवडलं नाही आम्हाला. तिथून लागलीच मी आणि माझा भाऊ बडोद्याला गेलो. बडोद्याला त्यांना तिथं पटलं, तिथं ते चेकअप केलं, त्यांना ते मात्रा मिळाली. त्यामध्ये सेटलमेंट काहीतरी म्हणतात, त्याचा मिनिंग होतो अंमली पदार्थ. सेटलमेंट हा त्यांच्या बॉडीमध्ये प्रकार आढळला, त्याचा अर्थ होतो अंमली पदार्थ, उत्तेजक पदार्थ, की बॉडीला उत्तेजना देतो, फ्रेश वाटतो, झोप न येणे. मग तिथं आम्ही 1 महिनाभर त्यांच्यावर ट्रीटमेंट केली, व्यवस्थित झाले. त्यांना त्याचा खूप असा पश्चाताप झाला. ते 17 दिवसाचा कोर्स करून फायनलला मॅचेसच्या माझ्या मते गेल्या डिसेंबरला 21ला भाऊ 21ला ते मला म्हणले माझ्या जनतेच्या पशी मला यायचं आहे, दादांपाशी यायचं आहे, मी व्यवस्थित झालेलो आहे.
आले 2 दिवस राहिले, पुन्हा एकदा वापस गेले स्वतःहून, की त्यांना ते संपूर्ण काढायचं होतं शरीरात. 2 महिने ट्रीटमेंट घेऊन आल्यानंतर त्यांना पश्चाताप झाला की आपण काहीतरी चुकलंय. एवढं चांगलं करतं, आज 20 वर्ष नगरपालिका आपण असताना एवढे सामाजिक क्षेत्रात, सांस्कृतिक क्षेत्रात, क्रीडा क्षेत्रात आपलं एवढं योगदान असताना आज आपण कुठेतरी चुकलो आणि आपल्यामुळं अनेक जण, माझ्यामुळं, की अरे नगराध्यक्ष करायला काहीतरी म्हणून आपण बी काय असे छोट्या छोट्या मुलात. आमचं तुळजापूर आहे, पुजाऱ्याच्या 8वी 9वीच्या 10वीच्या मुलांच्या खिशात बिगर भांडवली पैसा येत आहे, कारण तुमच्यासारखे भक्त पैसे देतात. पण ते वाम मार्गाला जाता कामा नये. तो त्यांना ज्ञात झालं आणि मग त्यांनी ठरवलं काय बी करून समोर उच्चाटन करायचं याचं. स्वतःशी ठरवलं, यांच्याशी सगळ्यांची मिटिंग घेऊन ठरवलं, दादाशी मिटिंग घेतली आणि गपचूप ह्यानी हे जो प्रकार आम्ही जे मी मगाशी म्हणलो तो प्रकार 3दा साहेबांना सांगून 2दा फेल गेला, 3ऱ्यांदा फुल्ली सक्सेस झाला आणि हे उघडीच आलं. कशासाठी? पश्चाताप झाला की मला झालं म्हणून माझ्या एकाही तुळजापूरच्या मुलाला होऊ नये. आणि त्याचा गैरसमज या पार्टीनं काय केला, काँग्रेस आयच्या उबाटा गटनं, राष्ट्रवादीच्या पवारसाहेबाच्या गटनं काय केलं, वा 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 आकाना बोका खाला यांनी सगळ्यांनी मिळून ही केलं ते केलं. काही नाही मित्रांनो, पत्रकार बांधवांना मला सांगायचंय काय की कुणी काही केलं नाही. पोलिसांचा तपास चालू आहे. फक्त आणि फक्त तुळजापूर शहराचे एकच पत्रकार आणि ही 5 जण आणि एक पुजारी मंडळाचा कार्यकर्ता, ज्याचा मुलगा गांजा पेतो, ज्याला पुतण्याला त्याला आज नोटीस लटकवलेले आहे, साहिल परमेश्वर म्हणून. तुम्ही बघून घ्या डिपार्टमेंटला. ज्याचा धीरज पाटील, ज्याचा पुतण्या आणि 2 भावकीतले मुलं अडकलेले आहे, जगदीश पाटील, त्याच्यासाठी काम करतो. आम्ही म्हणायचं का मग तो तुझा आहे ह्या पक्षात, तो त्याचा आहे? एकाचा जावई आहे त्याच्यात, एकाचे 2 पोरं आहेत. आणि शर्मेची बाप काय, अवैध धंदे, मटका खूप फोपावलाय तुळजापूरमध्ये. अरे इतिहासकारा, तुझ्या गल्लीत तुम्हीच म्हणतो 3 आका आहेत. तू काय केला त्यांचं? तू काय केला? तुला अवैध धंदे करायचे ना, मग अवैध मध्ये दारू येतो, मटका येतो, ड्रग्ज येतो, वैश्य व्यवसाय येतो. तुम्ही काय करता? फक्त एकासाठीच. फक्त हे राजकीय षडयंत्र आहे. हे झालं सगळं. पुन्हा पुजारी मंडळ आलं, ते पुजारी करत नाही. एक तर आज महाशय आजच वाचलंय, एक तर महाशय मला हे 15 पुजारी, 35 गुन्हेगार, 80 जणांना नोटीस, 15 पुजारी आहेत. अहो कुणाच्या कपाळावर लिहिले गाव पुजारी म्हणून शिक्का? गाव 70% पुजाऱ्यांचा आहे. कुठं 30-35 आरोपी आहेत. 80 जणांना फक्त CDR वरून कुठं ट्रान्झॅक्शन आहे त्याच्यावर नोटीस आल्यात. त्यांचे जॉब घेऊन उपस्थित केलेत. माझ्या मते FIR आपलं ही चार्जशीट आज फाईल पण जायचं किंवा मंगळवारी होणार आहे माझ्या माहितीप्रमाणे, कारण त्यांना टाइम ऑफ पिरियड असतो. आमचं उंबरठा किती गावाचा माहिती आहे का? बाहेरचे लोक सोडले तर लय झालं, जेमतेम 4000 ते 4.5 घराचा उंबरठा आहे. ते काय म्हणतात 4000 लोक, 3000 मुलं व्यसनाधीन झाली. 28 गावच्या लोकांनी तर ठराव दिले म्हणतो. एक ठराव दाखव काय हो, त्यांनी एक ठराव ना कसा? ह्या 30 लोकांनी, ह्या 30 गावच्या लोकांनी ठराव दिलेला आहे की तुळजापूरच्यामध्ये पोरगी द्यायची नाही. अहो 28 ना 32 लग्न जमलेत 15 दिवसात. FIR दाखल झाल्या 32 लग्न तुळजापुरात जमलेत. म्हणजे काही तुळजापूरची बदनामी फक्त ना फक्त ह्या 4 चौघाच्या चांडाळीनी आणि तुमच्या धाराशिव शहराच्या एका पत्रकाराने केले. काही दुष्कर केला. ह्याला खतपाणी घालणारा माणूस म्हणजे आपला दमदार अर्जदार. अहो चहाचं बिल दिलं नाही संसदेच्या कॅन्टीन, मला माहिती आहे का त्यानं? असा ओमराजे निंबाळकर. अरे मा तू काय आम्हाला सांगणार? आमच्या तुळजापूरचं आम्ही बघून घेऊ रे. तुझं काय त्यात? तू काय म्हणतो ह्याने असं केलं त्याने तसं केलं? तिथं काल रात्री मी भाषण ऐकलं तुमच्या मीडियावर येतं, तुम्ही लोक पत्रकारांनी दिलं असं भाषणामध्ये ओमराजे म्हणते हे केलं, हे षडयंत्र पुजाऱ्यांना नावं ठेवायचं, पुजाऱ्यांना आई भावानीला बदनाम करायचं. अहो त्याच्याच अगोदर तो पोलिसांची चर्चा केलाय. पोलिसांनी स्पष्ट, डिपार्टमेंटनी स्पष्ट अधिकृतरित्या सांगितलेलं आहे पुजारी वगैरे काही नाही, आमच्याकडनं अधिकृत कोण पुजारी वगैरे काही नाही. आणि तो काय व्यासपीठावर काय म्हणतोय? पुजारीचं नाव बदनाम केलं. म्हणजे दोन्हीकडून तूच वाजवायला लागला. चित तुझं पड तुझं. का रे ओमराजे निंबाळकर, आमचे तुम्ही खासदार आहेत,
तुम्ही काय म्हणता मी संसदेत आवाज उठवला, मान्य आहे, उठवायलाच पाहिजे. तुम्ही काय हो त्या मुंबईच्या वरती का गेला ना? मला सर्व पत्रकारांनी याचं उत्तर द्यायचं. तुम्ही खालच्या पेद्याला राजकारणासाठी गवलं गेलं, लहान लहान लेकरांना गवलं गेलं का हो? गोळेबाई, संगीता गोळेबाई मेन ज्यांना पकडलं त्यांनी डिक्लेअर केलं की मी डीलर आहे. का हो? डीलरच्या वरचा डीलर असू शकतो का? तिने तिच्या घरात करत होती, तिच्या घरात होतं का? तुम्हाला माहित आहे घरात असतं का? तिने दुसरीकडून कुठून तर आलं ना. हा स्कॅम आहे. स्कॅमचा छडा लावलं डिपार्टमेंटचा आणि संसदेत आवाज उठवणं ओमराजेचं काम होतं. पण ओमराजेने त्याच्यासाठी संसदेत आवाज उठवला नाही. हे आमच्या खालच्या लोकांना तुळजापूरला बदनाम करण्यासाठी ओमराजे निंबाळकरने आवाज उठवला. आणि कैलास पाटील काय म्हणतात, ज्याचा विशाल छत्रे नामक जो आमचा कार्यकर्ता आहे, आमचा मित्र आहे, एक सिंपल जीवन जगतो, त्याच्यावर असतील कोणी, त्याचेही एकमेकावर असतील एकमेकाचे. हॅलो साहेब, विशाल छत्रेचं नाव घ्या की. विशाल छत्रेचं नाव कोण म्हणतो? ओमराजेला सांगतो कैलास पाटील. कैलास पाटील सांगते अरे काय रे, हमारे गांगने में तुम्हारा क्या काम है? तुळजापूर शहरात तालुक्यात तुमचं काय काम आहे रे? तोंड घालायला 4 माणसं आली की तोंड घाला का? तर हे षडयंत्र हे फक्त 4 लोक तुळजापूरचे आणि ते 2, एक खासदार एक आमदार, त्यांचं काही काम नाही. अहो तो आमदार तो मास्तर क्रिकेट खेळायला एंट्री फीस देत नव्हता आमच्या टीमची. अरे काय त्यानं सांगावं? अरे काय त्यानं लोक कसं असतं, ऍक्सिडेंटली कोणी होत असतं. तो दूधवाल्याचा बच्चा खासदार हा प्रतीक म्हणजे निष्ठेचं फळ म्हणून त्याला मिळालं, पण दोघांनी काही केलं नाही, फक्त भांडणं लावायचं काम केलं. माझी एकच विनंती आहे की तुळजापूरच्या पण सर्व नेत्यांना माझा आव्हान आहे की आत्ताच्या आता हे सगळं थांबवा, सर्व थांबवा. आणि एक दिल्यानं आपल्या तुळजापूरचं नाव कुठे येईल का हो? शिर्डीला ड्रग्ज घेऊन आमचे माझे वडील बंधू आहेत, शिर्डीला 2 ड्रग्ज घेऊन 3 व्यक्तीने 2 म्हणजे ते जेवण्याचं काय असते ते हा प्रसाद आले आहेत. एका व्यक्ती 2 व्यक्तीला मारलं, एकाचा म्हणजे एक मयत पावला, एक जखमी आहे तो ड्रग्ज घेऊन. तो दुसऱ्या दिवशी बातमी सुद्धा आली नाही, कारण का क्षेत्राचं तीर्थक्षेत्राचं नाव बदनाम होऊन. पंढरपूरला मध्ये माहित आहे ना, आत्ताच 4 दिवसापूर्वी गांजा सापडला, तुम्हाला सगळं माहित असतं. तिथलं नाव आलं का नाही? एकही तालुका असं नाही की जिथे जिथे क्षेत्र आहेत किंवा चांगलं गाव आहे ज्याचं ऐतिहासिककालीन असेल, शक्तीपीठ असेल, भक्तीपीठ असेल, तिथं जर काय असले प्रकाराने 100% मी सांगतो एकही गाव नाही तुळजापूर तालुक्यातलं किंवा जिल्ह्यातलं किंवा महाराष्ट्र की ड्रग्ज एमडी हा प्रकार न्यातला नाही, ऐकला नाही. प्रत्येक तालुक्या ठिकाणी हा स्कॅम प्रकार वर्णून चालू आहे मित्रांनो. त्याचा अर्थ एखाद्या व्यक्तीला दोषी करून त्याचं राजकारण संपवायचं नाही, एखाद्या व्यक्तीला दोषी करून त्याचं घर उद्ध्वस्त करायचं नाही. हा हळूहळू करून ह्याला प्रिपरेशन घ्यावं लागतं, वर्कशॉप घ्यावं लागतं आणि हळूहळू करून ब्रीफिंग करून हे संपवला पाहिजे. ही लत सर्वांनी, तुम्ही आम्ही पत्रकार आम्ही सर्व राजकीय पक्षांनी एकत्र संपवले. तुमच्या आमच्यावरती शितोडे उडवून काही उपयोग होणार नाही. हे झालं आमचे मित्रांचे मित्र अमोलबाई कतवळ. 26 तारखेला मी लँड झालो हैदराबादवरून. माझं नाव आहे माझ्या मित्रांना, माझे क्रिकेटर युनियनचे मित्र आहेत, तुझ्या माझं दसरा हॉटेल आहे, तुझ्या हॉटेलला हे आहे म्हणे व्हिडिओ आहे की तो लय आहे आता घालणार. घाल बाबा, काय आलं, काय दिलं तू दे. पण त्याच दिवशी संध्याकाळी नॅचरल आईस्क्रीम सोलापूर येते, तू पिटू गंगणे प्रवीण कदम काय करत आहे याचं उत्तर पण तू पत्रकारांना द्यायचंय. तू तिथं जाऊन बोंबलतो पिटू गंगणे जाऊन, हिथं आईस्क्रीम खातो का आणि बिल पण तू देतो. आणि तो पत्रकार रोमा हॉटेलमध्ये पिटू गंगणेला 10-15 दिवसापूर्वी भेटतो. कशासाठी भेटला रे? मॅनेजर होतो का तुला? आणि इकडं गावाचं आमचं नाव बदनाम करायचं होतं का? असो, परवाच्या दिवशी हायवेवर माननीय ओमदादांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात राणादादावरती पिट्टू गंगणे यांच्यावरती अलिगेशन केले. इतिहास तर माहिती आहे का मला? रायरेश्वराच्या मंदिरात जाऊन, मंदिरात नाही रायरेश्वरावर शपथ घेतली. रायरेश्वर कोण आहे माहित आहे का? ओ मा, रायरेश्वर कोण आहे? अरे महादेवाचं नाव रायरेश्वर आहे. त्या मंदिरात जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी शपथ घेतली आहे आणि आपली करगोळी कापून अभिषेक घातला आणि मला आज मी इथून बाहेर घेणार, त्यात स्वराज्य निर्माण करणार आणि पहिला कोंढाणा किल्ला त्यांनी वयाच्या 16व्या वर्षी जिंकला.
हे इतिहास आहे रायरेश्वरामध्ये. कसला रायरेश्वर? अरे तुला इतिहास माहित नाही, भूगोल माहित नाही, महाराष्ट्राचं काही माहित नाही, तू तिथं बोंबलतो इथं म्हणतो मी खासदार आहे. ऍक्सिडेंटली हुर्रे म्हणून खासदार झाला. इथून पुढं ओमा तू आणि मी आणि तू पाहूया. आणि आमच्या राणा दादावर दादानं सगळं केलं. दादानं 1600-1700 कोटी आणले. दादाला आस्थाय. मंदिर संस्थान सुधारलं तर पुजाऱ्याची उपजीविका सुधारेल, त्यांच्या उत्पन्नात भर पडेल. आणि इथं माणसानं स्टे केला तर 2 दिवस व्यापार वाढेल, म्हणजे सगळ्यांचं कल्याण होईल. एकतर पुजाऱ्याचं इकडून होईल, इकडून व्यापाऱ्याचं होईल, आणि त्याच्यावर अवलंबून असणाऱ्या तुमच्या आमच्या सारख्यांचं सुद्धा कल्याण होईल. म्हणून दादा धडपड करत आणि त्या माणसाला बदनाम करायचं, काही बोलायचं. अरे तुम्हाला शब्द आहेत? कोत आहे आपली पायरी, आपली सतरंजी. आपण काय बोलतो? आपल्याला इतिहास माहित का? भूगोल माहित आहे का? आणि एकतर जना पत्रकार महोदय सांगतो छत्रपती शिवाजी महाराज आले आणि आई भवानीला इथून तुळजापूरला येऊन तलवार दिली म्हणे. करावं प्रूफ. मी फासावर चढायला तयार आहे, त्यांनी फासावर उगाच 4 कुठली तर पुस्तकं आणायचे, विकायचे, बघायचे आणि काही उत्तर द्यायचं. अजिबात चालणार आहे. जो इतिहास खरा आहे, अहो त्याला मंदिराची उत्पत्ती कधी झालेली माहित नाही आणि स्वतःला पुजारी. अरे आम्ही लहानपणापासून चड्डीवर बनेलवर हार इकले, दुर्ड्या ऐकल्या, वट्या भरल्या, निवद ऐकले, निवद लोकांना बघताना खाऊ घातलं. आमचे कोपटे होते घर, बिल्डिंग नव्हत्या. आम्ही यात्रा केल्या मंदिर. सांगा कुठल्या पुजारी मंडळाच्या अध्यक्षांना विभीषणाने केली यात्रा? कधी बघितलं का तुम्ही यात्रा करता? कोणतरी एखादा आले असेल ना यात्रा पूजाची ओटी भरली असेल. अहो ह्या माणसानं 15-15 वर्ष ओट्या भरल्या, माणसं जीव घातलीत. आई बाप 3 भावंड सगळ्यांनी यात्रा केली. तुम्ही काय सांगता कोण यात्रा नाही केली? आमच्या इथल्या सगळ्यांनी यात्रा केलेली आहे. कोणी दाखवा यात्रा केलेला आम्हाला. तो पुजारी मंडळाचे आदेश कुठे तर बाहेर देतात. हे पुजारी ते कधी त्यांचे धंदे लॉजचे आहेत, हॉटेलच्या अधिका लावलाय का? आम्हाला लहानपणी बुजुर्ग कोण असतं तर यांनी बघितलं असतं बाबा यात्रा करताना. तुम्ही बघितलं का? अहो आम्ही यात्रा केली. 51 रुपयाची वाटी आम्ही भरलेली, 35 रुपयाची वाटी भरलेली, 11 रुपयाला निवड आम्ही केलेला आहे. अहो माणसं घुसू यात्रा केलेलं. हार विकले, पहिली तर दुर्ड्या विकल्या, खोन पडलेले चुकून विकले आम्ही. हो त्यांच्या दुकानात त्यांच्या वडिलाच्या तिथं. सत्य आहे का? सत्य आहे. तुम्ही आम्हाला काय शिकवता? यात्रा केली का? ज्याच्या त्याच्या नशिबानं माणूस घडत असतो, ज्याच्या त्याच्या कौतुकानं, कर्तृत्वानं, कौशल्यानं, बुद्धीनं आणि नशिबानं. आणि ही सारखं ओमराज काय कर्म कर्म कर्म. अरे तू दूधवाला होता, तुझा बाप दूधवाला आहे, तुझे कर्म. अरे तू गद्दारी केले, एकनिष्ठ नाही. तू सगळा एकनिष्ठ म्हणतो. तू एकनिष्ठ आहेस? निष्ठावान कशाला म्हणत? त्याची व्याख्या माहित आहे का? रायरेश्वराच्या मंदिरा काय तर म्हणला की खानेरड काहीतरी इतिहास अजिबात चालणार आहे. माझी एकच विनंती आहे की राणादादावर काही कोणी आक्षेप घेऊ नका. तुळजापूरकरांना विनंती आहे की कोणीही कुठेही काय जाणार नाही. आम्ही सर्व या MD ड्रग जो प्रकार तुळजापूर शहरामध्ये 2 महिन्यात सतत राजकारण कुरघोडीचं झालं आहे, त्याच्याकडे लक्ष न देता जो खरा गुन्हेगार आहे त्याला उचला, त्याला फासावर लटका, त्याला शिक्षा कठोरात कठोरात करा. आमचं काही मत नाही, परंतु आमचे एक आहे, आमच्या तुळजाभवानी मंदिराची, शहराची, पुजाऱ्यांची, पुजाऱ्याबरोबर सर्व गावकऱ्यांची इज्जत तुमच्या सर्वांच्या हाती आहे. कुणीही तुमच्याकडे प्रूफ नाही आहे, कुणीही काही वाच्यता करू नये, एवढंच मला तुम्हाला बोलायचं आहे. धन्यवाद. आणि आपल्याला काही मनात शंका असेल तर आपण प्रश्न विचारू शकता, मी त्याला उत्तर द्यायला बांधील आहे. धन्यवाद. पुजारी मंडळाने आवाज उठवला की हे ड्रग्स बंद झालं पाहिजे, पुन्हा पुजारी मंडळ जे आहे बदनाम होता असा आरोप केला जातात. काय नेमकी प्रकरणाच्या मागे कोण आहे षडयंत्र? हा मी तुम्हाला मग सांगितले नाही, 14 फेब्रुवारीला का 15 फेब्रुवारीला मिस्टेक होईल माझी 1-2 तारखेत FIR झाला. 4 दिवस कुणालाच काय माहित नव्हतं की काय चालू आहे. 14 दिवसाचे कोठडे. मग कोणतरी विरोधकांनी त्यांना सांगितले तुम्ही आवाज उठवा. हे विरोधक आहेत, हे आमचे आजचे नाहीत, 20 वर्षापूर्वीचे विरोधक आहेत. धीरज पाटील, शिरोडणकर पाटील इथले नाहीत, त्यांचा काही संबंध नाही. ते नीट लिहा, शिरोडणकर पाटील, त्यांचा काही आमच्या इथे संबंध नाही. ते ज्याला इतिहासाचं लय ज्ञान आहे असं म्हणतो तो, ज्याला नगराध्यक्षाची लय भूक लागली तो, आणि ज्याला संस्कारशील म्हणतो तो काय पवार. ह्यांनी या पुजारी मंडळात 2 अध्यक्षांनी काय केलं? पहिले निष्ठ राणा दादा, पिटू गवणे आणि ही टीम
ह्यांच्यावर चढवा, कोण काही ना चढवा. अहो तो चिमाप्पा आरगडे हा राजा माने जो समाजसेवक आहे त्याच्या संग गाड्यावर फिरत होता 6 महिन्यापूर्वी. मग तुम्ही त्याचं का नाव घेत नाव? पिटू गंगनेच का आला? न्याय द्या तुम्ही. आणि मला तर वाटतं न्यायापेक्षा आज इथंच न्याय देणार भरपूर आहे. सत्यता, वास्तव हे महत्वाचं आहे. आणि पुन्हा काय केलं, ह्यांच्या अंगलटेलं लोकांनी त्यांना लोकांना कॉल केले, तुम्ही तुळजापूरचं नाव यात्रेवर परिणामाला काय होईल म्हणून लगेच पलटी तुमच्या समोरच. आमच्या तुळजापूरचं नाव बदनाम होता का म्हणे, आमचा पुजारी वर्ग कुठं पेत नाही. मी काय म्हणाले, 4,500 लोक त्यांनीच सांगायचे. अहो 4,000 उंबरट्या, 4-3,000 म्हणलं तर उंबरट्या गणित आमचं व्यसन लागलेलं मुलगा आहे का? उंबरट्या गणित आहे का? प्रत्येक घरात तो आहे का? तुमच्या घरात आहे कोण? आहे का तुमच्या घरात? बंटी भाऊ आपल्या घरात आहे कोण? तुमच्या? मग असं तर सगळ्याच घरात येईल की. हे चुकीचं आहे, पूर्णतः चुकीचं आहे. डिपार्टमेंटचं काम करायलंय आणि स्वच्छ चांगलं. त्यात राणा दादा जातीनं लक्ष देत आहेत, जातीनं. कारण त्यांची आस्था जोडलेली आहे या तुळजापूरशी. ही दुसऱ्यांदा आमदार आहेत, प्रामाणिकपणे काम करत आहे. अहो 300 कोटीचा आलं तर त्याचा गावा झाला 2,000 कोटी माणूस घेऊन यायला. हो आम्ही सगळं प्रसाद, अहो प्रसाद योजनेला जर खीळ बसायचं काम करत असेल किंवा गपचूप जर आगावपणा करता हा ओमराजे करत असेल, अहो मला सांगावं म्हणून तर मी मागातून विचारलं, ओमराजेनं संगीताच्या वरचं का मला ना पाळमुळं शोधून काढ म्हणतो ना, 3.5. अरे तू 3.5 मूर्खा, तू सांग ना गोळ्याच्या वर कोण आहे ते? तू केला का? त्यानं वक्तव्य केलंय का? सांगा कुठं गोळ्याच्या वर कोण आहे? गोळे माल कुठून आणतो? आणि यांना सब अरे इतर ऍडिक्शन आहे. मी तर कबूल केलं माझा भाऊ ऍडिक्शन आहे. आणि मला बी नोटीस आलती, मी स्पष्ट लगेच गेलो, माझा भाऊ ऍडिक्टेड होता, सगळे डॉक्युमेंट सहित मी पोलिसाला सर्व प्रामाणिकपणे माहिती सांगितलेली. त्याला म्हणते सरेंडर करणं. अहो जीवनात कुणाच्या माणसाच्या चुका होतं? माणूस हा चुकीचा पुतळा आहे. तुम्ही त्याचं घर उद्ध्वस्त व्हाल, त्याची आई बहीण त्याची. अहो त्याच पिटू गंगनेच्या आज भारतीय विद्यापीठाला 4 दिवसापूर्वी मुलगी टॉपर आलेले, त्याच पिटू गंगनेची जो 20 वर्ष आपल्यावर भारतीय विद्यापीठला 4 दिवसापूर्वी टॉपर आलेले युनिव्हर्सिटीमध्ये. का हो मग त्या मुलीला काय वाटलं असेल, त्या बायकोला काय वाटलं असेल, त्या भावाला काय वाटलं असेल? हो कुणाला व्यसन नाही आज. करू नका, बदनामी करू नका तुळजापूरची. आम्ही तुळजापूर सुजलाम सुफलाम करायचा प्रयत्न करतोय दादाच्या माध्यमातून. अहो त्या माणसाची काय गरज आहे? अब्जो कोट्यावधीचा माणूस. करू नका, हात जोडून विनंती आहे. कुठेतरी सत्तेधारी आणि विरोधकामुळे महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचं मंदिर जे आहे कुठेतरी बदनाम होताना पाहायला मिळत आहे. नेमक्या याच्या मागे षडयंत्र कुणाचं आहे? काय नाही बघा, मी सांगतो, हा षडयंत्र 6 प्रकारचे असतात. तुम्हाला सांगतो, षडयंत्र नुसतं नाव झालं, षडयंत्र 6 प्रपंच करावं लागतील त्याला. ह्या कुणाला एक प्रपंच करता येत नाही म्हणून ह्याला षडयंत्र बी नाव देऊ नका. पत्रकार 6 प्रकारचे प्रपंच केल्यानंतर एक षडयंत्र तयार होतो. त्यामुळे ह्यांना काय नाही, ह्यांचं एकच आहे, कधी तुळजापूर सत्ता आमच्यात येते, कधी यात्रा अनुदान आम्ही करू, कधी पैसे लुटू, कधी काम करू, एवढंच आहे. त्यासाठी पिटू गंगणे यांचं 1 नंबरला धीरज पाटील पराभूत उमेदवार अस्वस्थ झालेत. घरातलं घर नाही, एक तर आमच्या गावातले नाहीत, तुळजापूरच्या लोकांनी कधी उंबरटा बघितलेला नाही त्यांचा, त्यामुळे त्याला शहरात त्यांना माहित आहे 3,500ची लीड गेलेली नाही, ते दादांना दिली. नंबर 2ला जे भुकालेले आहेत मीनाग्रादेश स्वतःला, मीच म्हणलं ना 4 दिवसापूर्वी कुठं होते. 3 नंबरचा ज्याच्या गल्लीतच 3 मोठे मटकेवाले आहेत, तो त्याच्या घराच्या शेजारीचा आहे. आणि एक ज्याला घर सांभाळता आलं नाही, हो तो एक. हे 4 लोक, बाकी कोणी नाही. आता तुम्ही म्हणला की हमारे अंगणे में तुम्हारा क्या है, ओमराजे निंबाळकर क्या काम है. हा काय त्यांना आव्हान करणार आहात? आव्हान काय, तुम्ही राजकारण करू नका. एमडीचं सर्वांनी मिळून त्याला कसं आपल्याला नेस्तानाबूत करता येईल, मुळापासून कसं आपल्याला काढता येईल. आणि तुम्ही जर खासदार आहेत, आता आम्ही तुम्हीवर येतो, पहिले तू होता आता तुम्हीवर येतो. तुम्ही जर खरेच खासदार आहेत तर आता पण तुम्हाला संधी आहे, 4 वर्ष आहे अजून. तुम्ही मुंबईच्या पलीकडे कोण गोळ्याला मटेरियल पुरवतंय, गोळ्याने या तालुक्यात कसं पसरवलं, या जिल्ह्यात कसं पसरवलं, याच्यावरती शोध निबंध लिहावा. कधी
अमित शहा सोबत बसून गृहमंत्र्यासोबत त्यांच्याकडेच येते ते डिपार्टमेंट, असं मला वाटतंय हा. म्हणजे माझा अभ्यास सांगतो. तर मग मी समजेन मेरे अंगने में तुम्हारा काम है, काम है, काम है, नहीं तो तेरा काम मेरे अंगने में कभी भी नहीं.